to show you what it running. आला आला पाचवा सीजन, आला आला पाचवा सीजन. नमस्कार. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीलाही देव्हाऱ्यातला देवीचा दर्जा देण्याचं काम केलं आणि आदर्श राजा कसा असावा 350 पावणे 400 वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्राच्याच मातीला नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला दाखवून देण्याचं काम केलं. त्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर जेव्हा पाहिलं जातो ना त्यावेळेस स्त्रीवर अत्याचार अन्याय होत होता. शेतकऱ्याचा कैवारी कोणी नव्हता. तिथं आदिलेचा, मुघलेचा, कुतुबेचा शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान करून जायचा. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या माला नुकसान मुलीवर अत्याचार अन्याय होत होता. अशा वेळेस 19 फेब्रुवारी 1630 रोजी सह्याद्रीची गर्जना होते. राजमाता जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्माला येतो. त्या सिंहाच्या तेजाने संपूर्ण महाराष्ट्राला सूर्याची किरणं बसू लागतात आणि त्यावेळेस शिवाजी महाराज 16 स्वराज्याची गुणसूत्रे हाती घेतात. धाडसाने व्यक्तिमत्वाने स्वराज्याचे स्वप्न पुढे साकारतात आणि ते स्वराज्याचं स्वप्न पुढे साकारतात. नमस्कार, माझं नाव विश्वास कसगुडे. माझ्या स्पर्धेचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच विषयाकडे विचार करतो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कळतो धाडसाने व्यक्तिमत्वाने स्वराज्याचे स्वप्न पुढे साकारतात आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याचे स्वप्न पुढे साकारत असताना पुणे ते मावळ ह्या प्रांतामध्ये स्वतः फिरतात. सामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेतात. धाडसाने व्यक्तिमत्वाने स्वराज्याचे स्वप्न पुढे साकारतात. शिवाजी महाराजांना अनेक सत्तार लागतात. शिवाकाशी, मुरारबाजी कंप, तानाजी मालुसरे यांसारखे अनेक सवंगडी लागतात. महाराजांच्या अनेक एक राज्य जन्माला त्यांच्यानंतरही एक राज्य जन्मले पण त्याच्यासारखा आदर्श, निष्ठवंत, प्रेम राजा आपल्याला पाहून सुद्धा भेटणार. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही सुद्धा हात लावता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला, प्रत्येक सैनिकाला हे हुकूम बजावले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस शेतीचा सीझन आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना शेतीची अवजारे देत. पुन्हा शेतीचा सीझन संपल्यास शेतीची अवजारे पुन्हा मागे येत. मग शिवाजी महाराज असं का करत? ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या निरीक्षणानंतर इथला शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी शेतीची अवजारे विकून स्वतःचा पोटाचा उदरनिर्वाह करतो त्यावेळेस शिवाजी महाराज शेतीचा सीझन आल्याच्या नंतर शेतीची अवजारे देत. म्हणून मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी नंतर देवगिरीच्या यादवांचा प्रभाव झाल्याच्या नंतर विदेशी सत्ता महाराष्ट्रात वाटचाल करून आल्या. सामान्य जनतेची घरं दारं जप्त करून त्यांना गुलाम वावरत जात असत आणि शिवाजी महाराज त्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले हिंदू धर्म आत्मप्रहार शक्ती आहे, देशप्रेम आणि त्याच यांच्याशी युद्धाच्या बुद्धीच्या रीतीने लढण्याचा चाणक्य लढत राहिले. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हिंदू धर्माला विशेष कर भरावा लागत असत हिंदू असल्याचा, जर नाही भरला तर अन्य अत्याचार हे शिवाजी महाराज पाहतात. काय तिथं आपल्या लोकांना अत्याचार केला जातो त्यावेळेस मुघलांचा पडाव करण्याची संकल्पना शिवाजी महाराज करतात आणि महाराजांनी ती संकल्पना करून मुघलांचा पडाव केल्याचा विजापूरचे काही छोटे मोठे किल्ले जिंकून विजयाची सुरुवात करतात. विजयाची सुरुवात केल्यास ते मुघलचा बादशाह विजापूरचा बादशाह घाबरतो. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सैन्य पाठवतात. शिवाजी महाराजांना पकडण्यास अपयश येतात. शिवाजी महाराजांना गनिमी कावाच्या मदतीने अनेक लढाया जिंकल्या. मावळ्यांच्या साथीने अनेक लढाया देखील केल्या आणि असाच मला शिवाजी महाराजांचा असा एक प्रसंग सांगूशी वाटतो. ज्यावेळेस शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरून परत येत असताना त्यांना बेल्लेवाडी एक छोटंसं गाव लागतं. त्यावेळेस दादूजीला वाटतं की ह्या बेल्लेवाडीचा छोटासा किल्ला जिंकून जावा. दादूजीने थोडे तिथे सैनिक घेऊन मेल्लम्मा देसाईवर आक्रमण केला आणि मेल्लम्मा देसाई आक्रमण केल्यास त्यावेळेस मेल्लम्मा देसाईच्या हातून दादूजीचा पराभव होतो. दादूजी पुन्हा मागे येतात आणि म्हणतात मराठ्यांचा एक महिलेशी होऊ शकतात. कदाचित काही क्षणच झालेले शांत नाही. दादूजीने पुन्हा थोडे तितके सैन्य घेऊन गेले आणि दादूजीने मेल्लम्मा देसाईवर आक्रमण केला. त्यावेळेस मेल्लम्मा देसाईचा पराभव होतो आणि दादूजी ते मेल्लम्मा देसाई स्वतःच्या ताण्यावाळाला बाहेर घेऊन येतात आणि दादूजी तिला कैद करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांपाशी नेतात आणि महाराजांपाशी नेल्यास तिला मेल्लम्मा देसाईला काय वाटतो? हा प्रत्येक राजा आपल्यापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा करतो. हाही राजा मला आणि माझ्या बाळाला शिक्षा करणार. त्यावेळेस मेल्लम्मा देसाई महाराजांपाशी नतमस्तक होते आणि म्हणते महाराज जी शिक्षा करायची ती मला करा, माझ्या बाळाला नको. अशा शिवाजी महाराज हसत हसत आपल्या मावेला इशारा करतात. दुधाची वाटी चमचा घेऊन मावा महाराजांपाशी येतो आणि महाराज त्याला दुधाची
एकटीने त्याच्या मैलामा देशाच्या बाळाला मांडीवर बसून दुधाच्या चमच्याच्या वाटेने दूध पाजतात आणि म्हणतात, अहो हा आमचा भाचा आहे, तुम्ही आमच्या बहीण आहे. दादूजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, बहिणीला राज्य द्यायचं असतं. साडी चोळीच्या सन्मानाने पुन्हा तिला परत पाठवलं आणि त्या बेल्ल्याचा किल्ला पुन्हा तिला सुपूर्द केला. म्हणून म्हणतात ना, कितीच झाले महाराजांसारखे होऊन गेले. कीर्तिकास्तान महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं महान होतं की त्यांच्यासारखं बनण्याचा किती प्रयत्न केला. महान ते महानच असतात. विचार मंचाची रजा घेताना मी इतकंच म्हणावंशी वाटते, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या मातीमध्ये विचारांचे प्रेरणास्थान आहे. कारण ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे 2 राजे होते की ज्यांच्या पाठीवर ढाल होती. कारण त्यांना माहीत होतं की पुढून समोरून वार करण्याची ताकद नाही, पाठीवरून वार करतील, असंच त्यांचं महत्त्व होतं. आणि त्याच विषयावर नुसतं प्रतिपचंद्र लेखे व वर्दी विष्णू थाई शहाष्णवी शेषाही मुद्राही भद्राही राजते. धन्यवाद. काय बोलणार, मला तर आवडलं, काहीतरी वेगळंच